मटकरी मंचावर उपस्थित सर्व आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उचलला आणि व्हिसल ब्लोअर म्हणून ज्यांनी भ्रष्टाचार उघडकीला आणला त्या आमच्या खासदारांना आणि खरं म्हणजे ज्यांच्या निस्वार्थ निस्पृह आणि प्रामाणिकपणावर ज्यांचे विरोधक देखील संशय घेऊ शकत नाही अशा सुधेंदू कुलकर्णींना अटक केली तेव्हा अडवाणीजींचं मन अतिशय व्यथित झालं। माझी भेट झाली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की ज्यांनी भ्रष्टाचार उघडकीला आणला त्यांनाच अटक झाली हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। अडवाणीजींच्या संवेदनशील मनाला ही गोष्ट लागली आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी या गोष्टीमुळे अतिशय अस्वस्थ आहे। तेव्हा मी त्यांना विनंती केली, अडवाणीजी, हा जो अन्याय देशात जो भ्रष्टाचार सुरू आहे हे यूपी आणि काँग्रेसचं सरकार ज्यावेळी न्यूक्लिअर पॉवरचे ज्यावेळी अविश्वास प्रस्ताव आला होता ते मनमोहन सिंगांचं सरकार हे 19 खासदारांना या काँग्रेस पार्टीने विकत घेतलं आणि त्याच्या भरोशावर हे सरकार वाचलेलं आहे। हे प्रामाणिक प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचं सरकार नाही। हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायचा आम्ही लढू असं सांगणाऱ्या सोनिया गांधींचं सरकार नाही, तर ज्या सरकारने लक्ष्मी दर्शन देऊन अनेक खासदारांना विकत घेतलं ते भ्रष्ट काँग्रेसचं सरकार आहे आणि याच्या विरुद्ध जनजागरण करण्याकरता तुम्ही देशात निघालं पाहिजे आणि एक यात्रा काढून लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे। ही विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी त्याच वेळी निर्धार केला की या जनचेतना यात्रेला निघण्याचा निर्धार व्यक्त केला। आज देशातलं वातावरण भ्रष्टाचाराने अतिशय बदललेलं आहे। कॉमनवेल्थ गेम मध्ये आपल्याला माहिती आहे पुण्याचेच खासदार आहेत, काय करावं? जवाहरलाल नेहरू स्टेडियम जे 120 कोटी रुपयात बांधून पूर्ण होऊ शकत होतं त्या स्टेडियमवर लागणारा कपडा अमेरिकेतून आणला, शिवला मेक्सिकोमध्ये, रोपवे जर्मनीतून आणले, जे नटबोल्ट होते ते स्वित्झर्लंडवरून आणले आणि संडासवर ज्या टाईल्स चिपकवल्या त्याही पण ऑस्ट्रेलियातून आणल्या आणि जे लेबर आणले ते पण ऑस्ट्रेलियातून विमानातून आणले। या देशामध्ये संडासवर टाईल्स चिपकवण्याच्या लायकीचे लोक नाही आहेत का? सगळे कन्सल्टंट आर्किटेक्ट सगळे फॉरेनचे। आपल्या महाराष्ट्रातल्या पीडब्ल्यूडीच्या इंजिनियर्सने एवढ्या टनेल्स बांधल्या, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा एवढा रोड बनवला, काय आपल्या देशात इंजिनियर्स नाही, तंत्रज्ञ नाही? चहा आणि आलूबोंडे द्यायला, सँडविच द्यायला देखील टेंडर निघालं तर ताज कॅटरिंगला डिस्क्वालिफाय केलं। त्यांनी जेव्हा जॉईंट व्हेंचर लंडनच्या कंपनीशी केलं तेव्हा ते डिस्क्वालिफाय झाले। टेलिकास्ट करायचे राईट जे होते तेवढ्या भारतीय कंपन्या सगळ्या डिस्क्वालिफाय झाल्या आणि लंडनच्या कंपनीला टेलिकास्ट करायचे राईट दिले। त्यांनी 8 दिवसामध्ये 180 कोटीचा मलिदा खाऊन ते राईट भारतीय कंपन्यांना विकून टाकले। हे का सुरू होतं? मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींना प्रश्न आहे की तुम्ही हा भ्रष्टाचार का थांबवला नाही? 2G स्पेक्ट्रम मध्ये 1,76,000 कोटीचा घोटाळा झाला, हा आरोप अडवाणीजींनी केला नाही, हा अरुण जेटली किंवा सुषमाजींनी केला नाही, हा आरोप संविधान मध्ये जी CAG नावाची संस्था आहे जिला एवढं महत्व आहे त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं की 2G स्पेक्ट्रम मध्ये 1,76,000 कोटीचा घोटाळा झाला। परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर मनमोहन सिंगांनी जर मनात आणलं असतं तर 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा झाला नसता, त्यांना तो थांबवता आला असता, पण त्यांनी कारवाई का केली नाही? देवासच्या केसमध्ये काय झालं? राजा करता एक न्याय आणि चिदंबरम करता दुसरा न्याय, हा कोणता न्याय आहे? प्रणव मुखर्जींनी आपल्या पत्रात लिहिलेला आहे 2G स्पेक्ट्रम मध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यात राजा इतके चिदंबरम देखील जबाबदार आहेत आणि त्यांनाही तिहार जेलमध्ये पाठवलं पाहिजे। त्यांची जागा दिल्लीच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये खुर्चीवर बसण्याची नाही तर तिहार जेलमध्ये पाठवण्याची आहे। पण काँग्रेस पार्टी सांगते की आम्ही भ्रष्टाचाराला विरुद्ध लढू। अरे तुमचं सरकार तुम्ही भ्रष्टाचार करून वाचवलं, तुम्ही काय भ्रष्टाचाराकरता लढणार?
अटलजी अडवाणींच्या नेतृत्वाखाली एनडीए शासनाने आणि भारतीय जनता पार्टीने अनेक निर्णय घेतले. राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार होत होता, पण अडवाणीजींनी त्या काळी अटलजींनी कायदा केला आणि आता राज्यसभेच्या निवडणुकीत कोणा आमदाराला पैसे द्यावे लागत नाही, ते ओपन होऊ शकतं. पद्धती दुरुस्त झाली. मंत्रिमंडळाची संख्या 10% असेल आणि ज्या ठिकाणी विधान परिषद असेल त्या ठिकाणी 15%च्या वरती राहणार नाही. हा निर्णय करून मंत्रिमंडळात एकामागोमाग अनेक मंत्री व्हायचे. ते हास्यास्पद प्रकाराने भ्रष्टाचार थांबवण्याचं काम अटलजी अडवाणींनी केलं. आमच्या मध्य प्रदेशच्या सरकारने भ्रष्टाचार करणारा ग्रामपंचायतीचा सरपंच असो की मुख्यमंत्री असो, ग्रामसेवक असो की चीफ सेक्रेटरी असो, जर त्यांनी भ्रष्टाचार केला आणि तो जर सिद्ध झाला तरी त्याची प्रॉपर्टी जप्त करून त्यातून पैसे वसूल करण्याचा निर्णय त्याकरता विशेष